ऑगस्ट रोजी झालेल्या शिंदे शिवसेनेच्या मेळाव्यातून मारुती मेंगळ यांनी आरोप केला की यामागील पदाधिकाऱ्यांनी कुठलेही काम न करता संघटन उभे केले नाही, संघटन मी उभं केलं असा मारुती मेंगळ यांच्या बोलण्यातून एक सूर आला. तर त्यावेळेस तालुका प्रमुख म्हणून तुम्ही होता, तुमची भूमिका काय आहे? आमचं पाठीमागचं संघटन होतं, छोटा असेल पण आमचे सगळे गट प्रमुख, गणप्रमुख, विभाग प्रमुखांच्या, उपतालुका प्रमुखांच्या आमच्या सगळ्या नेमणुका होत्या. बाजीराव दराडेंवर आरोप करायच्या नादात आणि समोर झालेल्या गर्दीनं ओरडून जाऊन त्यांच्याकडून ते विधान केलं असावं असं मला वाटतं. पण आम्ही त्या मेळाव्यानंतर सगळ्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून ते पदाधिकारी ऍक्टिव्ह केले आणि अशा पद्धतीचं चुकीचं विधान त्यांनी करू नये या संदर्भात माननीय खासदार सदाशिवराव लोखंडे साहेब आणि माननीय नामदार शिंदे साहेबांकडे या संदर्भातली जो खुलासा आहे तो आपण माननीय जिल्हा प्रमुखांना ते सगळे दिलेच आपण. कारण ते ज्यावेळी जिल्हा प्रमुख महोदय होते त्यावेळी आपण त्यांना या सगळ्या याद्या दिलेल्या आहेत, त्या संदर्भात पक्षाकडे त्याची नोंदणी सुद्धा आहे. आणि अशा पद्धतीचं त्याने विधान अत्यंत गर्दीत ओरडून जाऊन झालं ते चुकीचंच आहे. असं विधान त्यांनी करायला नको होतं. सध्या सेनेचे संपर्क प्रमुख बाजीराव दराडे यांनी नुकताच राजीनामा दिला आहे. तर मग नवीन संपर्क प्रमुख हा कोण असेल, काय वाटतं? संपर्क प्रमुखांच्या नेमणुका ज्या वरिष्ठ पातळीवरून होत असतात. पक्षाचं स्थानिक जे युनिट आहे, ज्येष्ठ युनिट जे असतं म्हणजे मुंबई ठाणेकर जे ते आमच्याकडे संपर्क प्रमुख असतात. आणि आता नवीन संपर्क प्रमुख नेमताना आम्हाला असं खूप प्रत्येक जिल्ह्यात किंवा तालुक्यात विचारलं जात नाही. पण आमच्या डॉक्टर भोर साहेबांनी अकोल्यातले दोन्ही ऑपरेशन सक्सेस केलेत आणि अत्यंत अतिप्रचंड यशस्वी केलेत. मागचा मारुती मेंगळ यांचा प्रवेश असेल किंवा कालची माननीय नामदार शिंदे साहेबांची सभा असेल, पक्षाच्या दृष्टीने आणि कामाच्या दृष्टीनं डॉक्टर भोर साहेब हे अत्यंत चांगला माणूस आहे हे आता सिद्ध झालं. शिर्डी संस्थांचे विश्वस्त म्हणूनही त्यांनी अत्यंत चांगलं काम केलं. आणि आमची तर अशी मागणी राहील का माननीय डॉक्टर भोर सरांनाच अहिल्यानगर जिल्ह्याचं संपर्क प्रमुख करावं, का ज्या योगे त्यांच्या या सगळ्या ऑपरेशनचा फायदा आपल्याला अहिल्यानगर जिल्ह्यात होईल आणि आमच्या तालुक्याला निश्चितपणे त्याचा फायदा होईल.